स्वागत आहे तुमचं शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच काहीमध्ये. तर पहा, आज आपण सुरमई मासा तळलेला आहे. तर हा कसा तळायचा, याला कोणते मसाले लावायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर यात प्रथिने असतात, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, विटॅमिन B12, विटॅमिन D, कॅल्शियम असं मुबलक प्रमाणात असतं. तर पहा, अशा प्रकारे हा मासा मार्केटमध्ये उपलब्ध असतो. आणि आता बघा, आपण असे या माशांचे तुकडे करून आणलेले आहेत. आणि बघा, या माशाचे आता तुकडे आपण स्वच्छ धुवून याला आपण रवा, तिखट, मीठ, लिंबू, आलं लसूण पेस्ट, थोडंसं हिरवं वाटण, कोथिंबीर, मिरची याचं सगळं वाटण लावलेलं आहे. आणि पहा, अशा प्रकारे हा मासा मॅरिनेट करून आपण 1 तासभर ठेवला होता. आणि तव्यात आता थोडंसं तेल घालून आपण याला तळून घेत आहोत. तर पहा, अशा प्रकारे मासा आपला तळला जातो आहे छानपैकी. हाडांच्या आरोग्यासाठी हा मासा उत्तम आहे. रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते आणि त्वचा निरोगी राहते आणि वजन आटोक्यात म्हणजेच नियंत्रणात राहते. तर पहा, अशा प्रकारे आपण उलटून घेत आहोत मासा. तर आपण उलटायला दुसऱ्या साईडून काहीतरी चमचा किंवा चाकू किंवा काहीतरी दुसरं तुम्ही लावू शकता. आमच्या मम्मीला स्टंट करायला फार आवडते, म्हणून तिने अशा प्रकारे उलटलेलं आहे. तुम्ही असं करू नका, कारण का तेल वगैरे अंगावर उडू शकतं. तर पहा, अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला मासा खरपूस असा तळून घ्यायचा आहे छानपैकी. आणि खरपूस मासा तळून झाल्यावर तुम्हाला आवडत असल्यास त्यावर तुम्ही कोथिंबीर घालू शकता, लिंबूचा रस घालू शकता. आणि छानपैकी हा मासा भाकरीबरोबर असा तुम्ही खाऊ शकता, भातावर खाऊ शकता. तर पहा, आम्ही हा भाकरीबरोबर वाढलेला आहे, त्याच्यासोबत लिंबू आणि कांदा असं ठेवलेलं आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्ही अशा प्रकारचा मासा बनवा आणि एन्जॉय करा. आणि थँक्यू सो मच मम्मी. माझ्या मम्मीने हा मासा खूप सुंदर बनवलेला आहे. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल फार फार धन्यवाद. बाय बाय, गुड डे.